सुरू आहे त्या ठिकाणी आहेत. शिवाजी, मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा तरुण या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि या तरुणांना पांगवण्यासाठी पोलीस देखील लाठीचार्ज करतानाची दृश्य आपण पाहतोय. आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे? अजूनही तरुण रस्त्यावरती कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांच्या मनामधला जो राग आहे, सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती कारवाई करावी ही जी मागणी आहे, अजूनही लोक कायम त्यांच्या मनामध्ये घेऊन रस्त्यावरती कायम आहेत आणि आंदोलकांचं एक प्रकारे सुदैव म्हणावं की गेल्या 10 दिवसापासून राजधानी दिल्लीमध्ये उन्हाने लोक त्यांना आज अचानक पाऊस आल्यामुळे लोक रस्त्यावरती तग धरून उभा आहेत. मोठ्या प्रमाणात लोक अजूनही रफी मार्ग असो, पंडित पंत मार्ग असो या भागामध्ये, त्याचबरोबर जंतर मंतर परिसर असो या भागामध्ये फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दिल्ली सरकारसमोर एक मोठं आव्हान जे आहे या आंदोलकांनी निर्माण केलेलं आहे. दिल्लीमध्ये कायदा सुरक्षा व्यवस्थेचा देखील प्रश्न आहे, कारण ज्या पद्धतीने या आंदोलकांमध्ये जर एखादा समाजकंटक घुसला तर कुठेतरी सरकारला देखील या सगळ्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील सरकारवरती आहे. त्यामुळे सरकार या सगळ्या संदर्भामध्ये खबरदारी म्हणून संसद परिसर असो, त्याचबरोबर दिल्लीतील महत्वाची ठिकाणं असो, त्यांची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. सर्व आंदोलक आपल्या सरकार नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा राबवत असताना सरकार देखील त्यांचं कर्तव्य राबवताना पाहायला मिळतंय. सरकार देखील जबाबदारीने सर्व नागरिकांची सुरक्षा व्यवस्थेचं देखील खबरदारी घेताना पाहायला मिळते. त्यामुळेच राजधानी दिल्लीतील सर्व रस्ते भरलेले असताना, आंदोलक घोषणाबाजी करत असताना सर्व लोकांच्या, त्याचबरोबर देशातील ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यांचं रक्षण करण्याचं काम राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांकडून केलं जात आहे आणि या आंदोलकांमधील जर कोणी समाजकंटक असेल तर त्यांना थांबवण्याचं काम देखील पोलिसांवरती जबाबदारी आहे. काही इतर लोक देखील या आंदोलनाचा फायदा घेऊन देशविघातक कृती करू शकतात. त्या दृष्टिकोनातून देखील सुरक्षा व्यवस्थेला यावरती फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळं या आंदोलनामध्ये सध्या तरी आंदोलक आक्रमक आहेत. आंदोलकांची जी मागणी आहे, शिक्षण व्यवस्था, त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, हे सगळे मुद्दे आपल्या समोर असताना आता आंदोलकांना थांबवण्यासाठी संसद परिसरातून बऱ्याचशा आंदोलकांना मागं पाठवण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे. मात्र दिल्लीमध्ये आलेले जे आंदोलक आहेत ते अजूनही राजधानी दिल्लीमध्ये आहेत. आज आणि उद्या साधारणपणे हे जे बाहेरच्या राज्यातून आलेले आंदोलक आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आपल्याला ग्राउंडवरती सध्या तरी पाहायला मिळत आहे. अगदी शिवाजी, सीजेपीचं शिष्टमंडळ आणि JP नड्डा यांच्यामध्ये 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येते. जर ही चर्चा झाली असेल तर हे आंदोलन शमवण्यासाठी सरकार काहीतरी प्रयत्नशील आहे असं वाटतंय? हा, सरकार बोलायला लागलेला आहे, याच्याबद्दल कुठलीही तक्रार असता कामा नये. सरकार चर्चा करत आहे तर चर्चा करत आहे, मात्र यामध्ये काही मुद्दे महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग होणं गरजेचं आहे. जी आंदोलकांची मागणी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची, धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून ज्या परीक्षा पेपर फुटलेले आहेत त्याचा अपयश स्वीकारून राजीनामा द्यावा. कारण एखादा व्यक्ती जेव्हा सत्तेत येतो त्याच्या हातून जर चुका झाल्या तर त्या व्यक्तीने जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी एक जबाबदारीची मागणी विरोधक करताना पाहायला मिळत आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा फक्त राजीनामा घेऊन किंवा त्याच्यावरती चर्चा करून या देशातील शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न सुटणार नाहीयेत. कारण फक्त केंद्र सरकारच्या परीक्षा फुटत नाहीयेत. तर आपल्या लक्षात येत असेल की देशभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये राज्यांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे. जसं महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर फुटला होता, त्या ठिकाणी शिक्षण खातं तर आपल्याला माहिती आहे की राज्य सरकार BJPचं, शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं आहे, तिथे शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहे. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ही पूर्ण शिक्षण व्यवस्था याच्यावरती अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या ज्या वाटा आहेत त्या पूर्ण थांबवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक देशाचा पाया हा शिक्षणावरती उभा असतो आणि तो शिक्षणाचा पाया जर भुसभुशीत झाला किंवा त्या पायाला जर तडा गेला तर त्या देशाची नीव जी असते तो जो पाया आहे त्याला तडा जाऊ शकतो. त्यामुळं शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र भारताच्या बदल करणं अपेक्षित आहे. खास करून ज्या परीक्षा होतात, MBBS सारखी परीक्षा ज्याच्यामधून डॉक्टरांची निर्मिती होते, त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर बोगस डॉक्टर जर तयार होत असेल तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. एकंदरीत जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्था ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम शिक्षक करतात, त्याचे जो पेपर आहे तो TETचा पेपर फुटला जात असेल तर याच्यामध्ये कुठेतरी शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराची कुरणं आहेत किंवा व्यवस्थेमध्ये काहीतरी चुका आहेत. त्या व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील पुढे काम करणं अपेक्षित आहे.
त्यामुळं या सगळ्या ज्या आंदोलन आहेत या आंदोलनातून काहीतरी फलित होणं गरजेचं आहे. व्यक्तीचा राजीनामा हा जबाबदारी म्हणून असणं गरजेचं आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा व्यवस्थेमध्ये बदलाचा आपण विचार करतो तर ते बदल देखील अपेक्षित आहे. ऑनलाईन पेपर घेणं, ऑफलाईन पेपर घेणं, मात्र त्याच्यामधली पारदर्शकता असणं गरजेचं आहे. आणि हे फक्त केंद्रातल्या भाजप सरकारमध्ये घडता येतं असं नाहीये, कारण ज्या ठिकाणी काँग्रेस शासित सरकार आहे किंवा बिहारमध्ये मधल्या काळामध्ये महागठबंधनचं सरकार होतं, तिथे देखील विद्यार्थी बेरोजगारीमुळे आंदोलन करत होते. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ह्या सगळ्या प्रश्नावरती सरकार म्हणून, पक्ष म्हणून न पाहता एक व्यवस्था म्हणून पाहणं गरजेचं आहे आणि या व्यवस्थेमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि हा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे आंदोलन हे होत राहतील किंवा त्या आंदोलनाचा देखील काही उपयोग नाही. अगदी शिवाजी, सीजेपीचे आंदोलक हे संसद भवनाच्या 150 मीटर अंतरावरती पोहोचल्याची माहिती कळतीये. आंदोलकांना रोखण्यासाठी संसद भवनाच्या बाहेर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आता नेमकं संसद भवनाच्या बाहेरची परिस्थिती काय आहे, तिथले काय अपडेट समोर येत आहेत? सुरुवातीला ज्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ती काही प्रमाणात कमी झालेली आहे. 150 मीटर अंतर म्हणजे त्या ठिकाणी रफी मार्ग आहे आणि संसद भवनासमोरूनच हा मार्ग जातो. तो मार्ग बंद करता येत नाही, कारण त्याच ठिकाणी वेगवेगळ्या पत्रकारांचे ऑफिसेस आहे, त्याच बाजूला कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे, त्याचबरोबर आपण थोडं पुढे गेल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑफिस आहे, एका मोठ्या वृत्तसंस्थेचं ऑफिस आहे, मोठा गुरुद्वारा त्या भागामध्ये आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या भागामध्ये जाणारे जे लोक असतात त्या रफी मार्ग मधून जातात, समोरून जातात आणि रफी मार्गच्या समोर अगदीच नवीन संसदेचं गेट आपल्याला पाहायला मिळतं. त्याच ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. पलीकडच्या बाजूने अजून एक गेट आहे, ते म्हणजे अशोका मार्गवरून, पंडित पंत मार्गवरून या ठिकाणी पोहोचलं जातं आणि त्या मार्गावरती देखील आता सध्या पुन्हा एकदा आंदोलक पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. त्याच जवळ जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची घरं आहेत 15 पंडित पंत मार्गावरती, म्हणजे अगदी संसदेच्या टोकाच्या जवळ, म्हणजे संसदेच्या गेटच्या जवळ बाजूला 15 पंडित पंत मार्गावरती महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचं घर आहे. त्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका मोठ्या नेत्याचं घर आहे. एकंदरीत जर पाहिलं तर हा अत्यंत संवेदनशील भाग आहे आणि या भागामध्ये हे आंदोलक घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच बाजूला मोठा गुरुद्वारा आहे, त्या भागाच्या समोर, त्या गुरुद्वाराच्या समोर सध्या घोषणाबाजी सुरू आहे. एका बाजूला गुरुद्वारा आहे, दुसऱ्या बाजूला जर भिंत पाहिली तर संसदेची भिंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या गुरुद्वाराच्या समोर आणि संसदेच्या भिंतीच्या समोर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे आंदोलक जे आहे घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी शिवाजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीसंदर्भातले काही अपडेट आहेत का आपल्याकडे? बैठक झाल्याची माहिती आहे, मात्र बैठकीचा तपशील समोर आलेला नाहीये. मात्र बैठकीचा कालावधी आणि बैठकीची वेळ जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. एकीकडे जेव्हा अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत आहे, सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत आहे, संसदेच्या समोर मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे या सरकारचे संकटमोचक म्हणून पाहिले जातात आणि त्यांच्याकडे जेव्हा धर्मेंद्र प्रधान येऊन पोहोचतात याचा अर्थ हा असा समजला जात आहे की या आंदोलनाच्या संदर्भामध्ये ही बैठक होत आहे. शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील संसदेमध्ये चर्चा घ्यावी असा अशी विरोधकांची मागणी आहे. त्या दरम्यान त्यांची भेट होते. त्यामुळं विरोधकांना संसदेमध्ये काय उत्तर द्यायची याचं उत्तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं अपेक्षित आहेच. त्याचबरोबर जबाबदारी म्हणून त्यांनी काय काय पावलं उचलली हे देखील अपेक्षित आहे. मात्र विरोधकांच्या पलीकडे बाहेर जेव्हा कॉंग्रेस जनता पार्टी या सगळ्या लोकांचा राजीनाम्याची मागणी करते तेव्हा त्यांचा राजीनामा होतो का हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये विरोधकांकडनं जी मागणी केली जात आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती सरकार उत्तर देताना कदाचित यांच्या सरकारमध्ये कुठे कुठे पक्ष कशा पद्धतीने पेपर फुटले याचं उत्तर देईल. मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पेपर फुटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, व्यवस्थेमधील ज्या भ्रष्टाचाराची पूर्ण आहे, ज्या वाटा आहेत, सरकार कोणाचंही असो, मात्र त्या दुरुस्त होणं गरजेचं आहे. याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर जेव्हा नवीन शिक्षण मंत्री येतील, जरी त्यांचा राजीनामा झाला तरी या ज्या व्यवस्था आहेत, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो त्या किंवा विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान होतं, या सगळ्यांच्या वाटा ज्या आहेत त्या बंद करणं अपेक्षित आहे. याच्यावरती निर्णय होणं गरजेचं आहे.
अगदी शिवाजी, सकाळपासून आणि आत्तापर्यंतची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय, सकाळपासून ह्या संपूर्ण आंदोलनाचा घटनाक्रम कशा पद्धतीनं राहिलेला आहे, थोडक्यात विश्लेषण. सकाळी साधारण 7 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात जे कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देणारे वेगवेगळ्या संघटनेचे आणि व्यवस्थेने पीडित